आज होतं सॅटर्डे आणि आज सॅटर्डेची मला तर सुट्टीच होती. दिवसभर मी घरीच होते, त्याच्यामुळं मला एवढं बोर झालं ना. आज काही काम पण नव्हतं, त्याच्यामुळे मी घरी बसून इतकी बोर झाले आणि दिवसभर पाऊस होता, त्याच्यामुळे मला खाली पण जाता आलं नाही. मग म्हटलं संध्याकाळच्या वेळेला पाऊस बंद आहे, तर अक्षयला म्हटलं चला तर आपण बाहेर थोडंसं फिरून येऊया. कुठं फिरायचं हे काही डिसाईड नव्हतं. मग म्हटलं चला पहिले तर बाप्पापासून आपण सुरुवात करूया आणि मग पुढचे प्लॅन करूया. आलो मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. इथे आल्यानंतर दत्त महाराजांचं दर्शन होतं, गणपती बाप्पांचं दर्शन होतं, मारुती बाप्पांचं दर्शन होतं, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं पण दर्शन होतं. सगळ्या देवांचे दर्शन एकाच मंदिरात होतात. मस्त दर्शन घेतले आणि म्हटलं चला आता येता येता कडक चहाने सुरुवात करूया, म्हणजे आपलं थोडंसं डोकं चालेल. आता कुठं जायचं हे तर काही ठरलं नाही, पण भाजीपाला संपलाय हे चहा पेल्यानंतर मला लक्षात आलं. मग म्हटलं चला पहिले भाजीपाला घेऊया. भाजीपाला घेतला, त्यानंतर तो रूमवर ठेवला आणि परत आम्ही खाली निघालो. मस्त वडापाव एन्जॉय केला. खूप छान असं वातावरण होतं. म्हटलं चला मस्त गरम गरम वडापाव खाऊया. आणि या काकूंचा वडापाव तर इतका छान असतो ना, पहिलेच आम्ही खूप दिवस झाले तेव्हा टेस्ट केला, खूप आवडतो मला. परत घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त कंटेनरमध्ये सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या आणि हे कंटेनर तर मी तर ऑनलाईनच ऑर्डर केलेले होते. मस्त फ्रीजमध्ये सगळं सेट करून ठेवलं आणि परत काही घरात बसवतच नव्हतं. मग संध्याकाळच्या वेळेला परत बाहेर आलो. काय खायचं म्हटलं चला दाबेली खाऊया. दाबेली खाऊन तर काही पोटच भरलं नाही. मग परत आम्ही हॉटेलमध्ये आलो. मस्त आता पोटभर जेवणच करूया असं ठरवलं आणि मस्त काजू करी एन्जॉय केली आणि थोडंसं बिल करत आम्ही परत घराच्या दिशेने निघालो. आणि हे खाल्ल्याशिवाय तर हॉटेलमध्ये जेवण केलं असं वाटतच नाही. मस्त सोप खाल्ली आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर असंच घरी येताना स्वामींचं दर्शन झालं आणि स्वामी प्रत्येक गोष्टीत म्हणजे कुठे ना कुठे त्यांचं दर्शन देतच असतात. असा होता आजचा दिवस. चलो बाय.